नागपूरच्या गंगा जमुना परिसरात चाकूचा धाक दाखवून लूटमार करण्यात आली आहे। राजनांदगावहून आपल्या जुन्या प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या एका युवकाला दोघांनी अडवलं आणि त्याच्याजवळचे 25,000 रुपये लुटले। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार 24 वर्षीय शिवा वर्मा हा आपल्या मित्रासह परिसरात आला होता। रात्रीच्या सुमाराला ते आझमशाह चौकाजवळ पोहोचताच 2 जणांनी त्यांना अडवलं। त्यांनी चाकूचा धाक दाखवत शिवा वर्माला धमकावलं आणि त्याच्याकडील 25,000 रुपयांची रोकड लुटून घटनास्थळावरून ते फरार झाले। घटनेनंतर पीडितानं लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। या तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव अब्दुल अरमान अब्दुल समीर असं असून तो जाफरनगर परिसरातील रहिवासी आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी यापूर्वीही या परिसरातील लुटमारीच्या घटनांमध्ये सहभागी होता। सध्या पोलीस फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध घेत असून त्याच्या संभाव्य ठिकाणी छापेमारी सुरू आहे। पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी तशी तक्रार दिली, त्याप्रमाणे त्वरित गुन्हा आम्ही दाखल केला आणि त्या ठिकाणी आमचे जे विशेष पथकामध्ये DBमध्ये काम करणारे अंमलदार आहेत त्यामध्ये जाऊन गोपनीय माहिती काढली आणि जे प्राप्त केलेले फुटेजेस होते त्यावर चांगला तात्काळ तपास केला आणि 2 तासात आम्ही त्या आरोपीची ओळख पटवली आणि आरोपी त्यामध्ये ज्यांनी चाकू लावलेला होता तो रिकवर केलेला आहे आणि आरोपीसुद्धा यामध्ये मिळून आलेला आहे, गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि यामध्ये तपास सुरू आहे।